पाणी पिताना बोला हे 2 शब्द. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या सुंदर आणि भक्तिमय परिवारात. मित्रांनो, आपण रोज पाणी पितो. सकाळी उठल्यावर पाणी पितो, दिवसभरात अनेक वेळा पाणी पितो. पण तुम्हाला माहीत आहे का, पाणी पिताना जर तुम्ही हे फक्त 2 शब्द बोललात तर त्या पाण्यात सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद आणि शांततेची शक्ती निर्माण होते, असं आपल्या श्रद्धेने मानलं जातं. हो, अगदी साधी गोष्ट आहे, पण श्रद्धेने केली तर तिचा परिणाम मनावर, विचारांवर आणि दिवसावर खूप सुंदर होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, पाणी पिताना कोणते 2 शब्द बोलायचे, ते का बोलायचे आणि ते बोलल्याने आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाणी हे फक्त पाणी नसतं. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत पाण्याला खूप पवित्र मानलं गेलेलं आहे. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे शुद्धता, पाणी म्हणजे देवाने दिलेलं अमृततुल्य आशीर्वाद. तुळशीला पाणी घालत जातं, देवाला अर्पण केलं जातं आणि अगदी शेवटपर्यंत आपण स्वतःच्या शरीरातही तेच पाणी घेतो. म्हणूनच असं म्हणतात की जसं अन्न खाताना देवाचं स्मरण करतात, तसंच पाणी पितानाही देवाचं स्मरण केलं तर ते पाणी प्रसादासारखं पवित्र होतं. ते 2 शब्द कोणते? मित्रांनो, पाणी पिताना तुम्ही प्रेमाने, श्रद्धेने आणि मनापासून बोला श्री स्वामी. हो, हेच ते 2 शब्द, श्री स्वामी. किंवा तुम्ही मनापासून म्हणू शकता श्री स्वामी समर्थ. पण जर 2 शब्दांमध्ये सांगायचं असेल तर श्री स्वामी हे शब्द बोलून मग पाणी प्यायचं. हे शब्द का बोलायचे? कारण मित्रांनो, जिथे नामस्मरण असतं ना, तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण अनेकदा पाहतो, मनात भीती असते, घरात ताणतणाव असतो, कधी कामात अडथळे येतात, कधी अचानक बेचैनी जाणवते. अशा वेळी मोठमोठे उपाय करण्यापेक्षा आपल्या रोजच्या सवयींमध्ये जर आपण देवाचं नाव आठवाल तर त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो. पाणी पिताना श्री स्वामी म्हटलं की त्या क्षणी मन थांबतं, विचार शांत होतात आणि आपण नकळत देवाशी जोडले जातो. हे कधी करावे? हा उपाय तुम्ही खूप सोप्या पद्धतीने करू शकता. सकाळी उठल्यावर पहिलं पाणी पिताना, घरातून बाहेर पडताना, कामाला सुरुवात करण्याआधी किंवा दिवसभरात कधीही पाणी पिताना फक्त 1 ग्लास हातात घ्या. 1 सेकंद डोळे मिटा आणि प्रेमाने बोला श्री स्वामी समर्थ आणि मग ते पाणी प्यायचं आहे. जर शक्य असेल तर एक छोटी प्रार्थना करा. स्वामी, माझं मन शांत ठेवा, माझं घर सुखी ठेवा. मित्रांनो, जीवनात मोठे बदल कधीकधी खूप छोट्या सवयींपासून सुरू होतात बरं का. आणि पाणी पिताना प्रेमाने बोला श्री स्वामी समर्थ आणि बघा, हळूहळू तुमच्या मनात किती शांतता येते, तुमच्या दिवसात किती सुंदर ऊर्जा निर्माण होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या स्वामी भक्त मित्रमैत्रिणींना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की करा, विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. बाय.